शोप चांगली मिठाचं पाणी लावून वाळून तयार झालेली आहे। आता हे आपण कढईमध्ये चांगली भाजून घेऊया। भाजायला साधारण 3-4 मिनिटं लागतात। मीडियम गॅसवरच भाजायची, जास्त जोरात गॅस ठेवला तर शोप जळू शकते। अशी चांगली खरपूस भाजून घ्या। शोप भाजताना हलवत राहायची, म्हणजे सगळीकडून सारखी भाजली जाते आणि मीडियम गॅसवर भाजायची। शोप भाजून तयार झालेली आहे। आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। भाजलेल्या शोपेमध्ये हे खोबरं भाजून टाकायचं, म्हणजे शोप पण चवदार लागते। खोबरं भाजायला काही जास्त वेळ नाही लागत। हे किसलेलं खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे। आता आपण शोपेमध्ये टाकूया। आपल्याला वर्षभर टिकवायचे असते किंवा 5-6 महिने टिकवायचे असते, म्हणून चांगलं भाजून घेतलं म्हणजे त्याला काही कीड लागत नाही। जसं छान भाजून झालेलं आहे। आता हे मिक्स करून तुम्हाला पाहिजे त्या डब्यात तुम्ही भरू शकता। थंड झाल्यावर भरायचं, म्हणजे शोप एकदम छान चवीला खूपच चांगली लागते। अशी ही शोप खारवलेली शोप तयार झालेली आहे। तुम्ही पण नक्की करून पहा, तुम्हाला पण आवडेल। माझ्या द सरलास किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।